नमस्कार मंडळी, स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर दुपारची वेळ आहे, दर दिवशी आपला संध्याकाळचेच ब्लॉग शूट होतो. तर मित्रांनो, आज मी दुपारच्या वेळेस आलो आहे. तर फिरायला आलो होतो जंगलामध्येच. आपलं गावाकडचे ब्लॉग म्हणजे जंगलामध्येच असतात मित्रांनो एकदम. तर आलो आहोत, हे तुम्हाला आंब्याचे झाड दिसत असेल. तर आपण आता मस्त उन्हामध्ये बसून एखाद दोन एक आंबे खाऊया मित्रांनो. तुम्हाला मी दाखवतो आंबे किती आलेले आहेत आणि सगळं काही जे ब्लॉगमध्ये होणार आहे ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर चला आपण आंबे खाण्यासाठी उन्हाच्या भरामध्ये. तर हे पहा मित्रांनो, आंबे लागलेले आहेत मस्तपैकी. तर ते आता आपण खोडूया. आणि वरती पण आंबे आहेत, पण आपल्याला जास्त खायचे नाहीत. जेवढं खायचं तेवढंच आपण खाऊ, म्हणजे आपण उन्हाभर आपल्याला खाण्यासाठी आणि जे नवीन काही जे मुलं येतात त्यांना पण खाण्यासाठी राहू द्या. कारण ह्या वर्षी थोडे आंबे जे आहेत ते कमी झालेले आहेत. कारण मोहर पूर्ण आबूट निघलं होतं, ढग निघले होते. त्याच्यामुळं पूर्ण जे मोहर होता ते झडून गेला. त्याच्यामुळं उन्हामध्ये आता आंबे जे आहेत ते कमी आहेत. तर जे बाकीचे आहेत ते पिकतील त्यावेळेस आपण खाऊया. तर आता हे जे आहेत ते आपण आता बसून खाऊया. तर मित्रांनो, हे पहा, आता आपण खाऊया आंबे. तर हे पहा मित्रांनो, एकदम मस्त लाळ झाली, तोंडाला पाणी सुटलं. आपण जास्त नाही खाणार, थोडंच खाणार, कारण आंबट असतं, दात आंबतात ना. तर मित्रांनो, आता आंबे बिंबे खाऊन झाले. लई आंबट होते आणि चिक पण होता त्याला. त्याच्यामुळं थोडा कमीच खाल्लं. आणि आता मस्तपैकी सावलीमध्ये थोडं बसलो आहोत. त्याच्यानंतर आपण आता जाऊया वरच्या बाजूला. तिथं पण जे काय दिसणार आहे ते तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करू मित्रांनो. तर मित्रांनो, आता फिरत फिरत आलो ह्या साईडला आणि वडाच्या झाडाच्या सावलीमध्ये आहे मित्रांनो. एकदम मस्त, खूप ऊन आहे पण एकदम थंडगार हवा चाललेली आहे. एकदम मस्त वारं वाहतं आहे मित्रांनो. कारण वडाची जी सावली असते ती एकदम दाट असते आणि एकदम मस्त अशी, म्हणजे वडाच्या सावलीमध्ये बसण्यासाठी पण एकदम मस्त ऊन, म्हणजे मन एकदम शांत होतं मित्रांनो. एकदम म्हणजे जाड सावली असते, त्याच्यामुळं एकदम मस्त वाटतं आहे. आणि तुम्हाला मी दाखवतो, हे पहा शेजारचा म्हणजे साईडचा नेचर कसं आहे. इकडे आंबे लावलेले आहेत आणि एकदम मस्त मोकळी जागा आहे. आणि मित्रांनो, हे पहा वडाचं झाड, आणि ह्या वडाच्या सावलीमध्ये मित्रांनो मस्तपैकी थांबलो होतो थोडा वेळ. हे पहा. आणि हे पहा मित्रांनो, ह्या साईडला एकदम मस्त असं वारं पण सुटलेलं आहे. एकदम निसर्ग पण जबरदस्त. हे पहा, झाडं पण खांडलेली आहेत मित्रांनो. तर चला मंडळी, आपण आलो आहोत आता दुसऱ्या ठिकाणी. तर तुम्हाला मी दाखवतो इथलं नेचर कसं आहे ते. ऊन पण खूप लागतं मित्रांनो. आणि हे पहा, लय ऊन आहे. तुम्हाला मी दाखवतो हे ठिकाणी. आणि आपण आता तिकडून फिरून आलो. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला बसायचं आहे. थोडं खूप थकवा आला आहे मित्रांनो. तर हे पहा, हे आंब्याचं झाड आहे मित्रांनो. आणि ह्या ठिकाणी आपल्याला आता थोडा आराम करायचा आहे. हे पहा झाड कसं आहे, एकदम मस्त. सावली पण झाड आहे एकदम. हे पहा, एवढं मोठं झाड आहे. आणि ह्या साईडला तर पालव डायरेक्ट जमिनीला लागायला आलेला आहे. आणि हे पहा ह्या साईडला. आणि इकडे पाहिले तर हे एक मोठं पंगाऱ्याचं झाड आहे. आणि
हे पहा करवंद पण लागलेले आहेत भरपूर. हे पहा मित्रांनो, करवंद पण लागलेले आहेत. हे इकडे पण पहा, लय करवंद लागलेले आहेत. हे पहा, पण पिकलेले नाहीत अजून. हे पहा एवढे आहेत भरपूर. तर हे पहा, आता बसून बसून करवंद खायचे नेच आहेत अजून. तुम्हाला सांगितलं आहे, ज्यावेळेस पिकतील त्यावेळेस आपण परत एक ब्लॉग शूट करून तुम्हाला दाखवू, एकदम जास्तच खुडून. हे पहा, तर मित्रांनो, आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.